नमस्कार. आजचं तुम्ही थंबनेल बघून कदाचित तुम्हाला समजलं असेल, की चर्चा कोणत्या विषयी, कोणत्या घटकाची आहे? रॉ. बाकी गमतीनं आपण त्याला रॉ म्हणतो. मात्र त्याचं योग्य नाव हे रिसर्च अँड एनालिसिस विंग असं हे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे? आता रॉ म्हटलं, की लगेच तुमच्या डोक्यात भारतीय लोकं भारताबाहेर आपले जे कुठे एजंट असतील, ते कशाप्रकारे काम करतात, मग त्यांच्याकडे बंदूक-बिंदूक असेल किंवा काहीतरी सायबर सिक्युरिटीच्या अनुषंगानं काम करणारे असेल, असे इमेजेस कदाचित तुमच्या डोक्यात येत असतील म्हणजे. बरं बऱ्याच लोकांना रॉची भरती होते काय वगैरे असेही प्रश्न पडतात. मात्र ही जी रॉ एजन्सी आहे, त्या एजन्सीचं भारताच्या यशामध्ये किंवा भारताला जागतिक पातळीवर स्वतःचं उन्नत स्थान निर्माण करण्यासाठी त्या संस्थेचं काय कंट्रिब्युशन आहे, काय भागीदारी आहे, ह्या गोष्टी समजून घेऊच आपण. ॲज वेल ॲज आज आपल्याला या संस्थेविषयी इत्थंभूत माहिती गोळा करायची आहे. सोबतच आजपर्यंत कोणकोणत्या महत्त्वाच्या घटनांमध्ये रॉ आणि रॉचे एजंट्स यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे, ते माहिती करून घेणे हे आपलं काम आहे. बरं ऑलरेडी जर तुम्ही जी-एस-3 यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी नवीन सिलेबस जर बघितला असेल, तर जी-एस-3 मध्ये इंटरनल सिक्युरिटी हा घटक येतो आणि इंटरनल सिक्युरिटीमध्ये व्हेरियस फोर्सेस विषयी आपल्याला वाचावं लागतं. तिथे तुम्हाला रॉ येतोच म्हणजे ठीक आहे. तो चला आपण पुढे चला बघा आता म्हणजे रॉचं वर्णन कसं असेल? कदाचित तुम्ही जर ही कविता वाचली तर तुम्हाला हे फार पटकन कळून जाईल. रॉ विषयी बोलतोय हे लक्षात घ्या. ही गोष्ट आहे त्या सावल्यांची. ही गोष्ट आहे त्या सावल्यांची, ज्या प्रकाशात कधी येत नाहीत, पण अंधार कधी वाढून ही गोष्ट आहे त्या सावल्यांची, ज्या प्रकाशात कधी येत नाहीत, पण अंधार कधी वाढू देत नाहीत. इतिहासात काही नावं लिहिली जातात. इतिहासात काही नावं लिहिली जातात आणि काही नावं इतिहास लिहिण्यापूर्वीच भविष्य सुरक्षित करतात. समथिंग अबाउट रॉ म्हणजे. ठीक आहे? चला पुढे आपण पुढचं बघूयात काय म्हणतात. सीमा जपणारे सैनिक रणांगणावर असतात. पाहतोय आपण आर्मी, नेव्ही, एअरफोर्स व्हॉटएव्हर. पण रॉ ज्या गुप्त पद्धतीने काम करते त्याबाबत हे वर्णन करते पुढचं ओळ. सीमा जपणारे सैनिक रणांगणावर असतात, पण वादळ थांबवणारे योद्धे सावल्यात लपून-छपून काम करतात. पुढचं आहे. न ओळख, न कीर्ती, न कोणतीच चाहूल. न ओळख, न कीर्ती, ना कोणतीच चाहूल, पण त्यांच्या शांत शक्तीवर उभा आहे भारताचा आज तुम्ही मी ज्या अभिमानात भारताचा नागरिक म्हणून जगतो आहे आणि ज्या सुरक्षित वातावरणात जगतोय, त्या पाठीमागं 2 महत्त्वाच्या संस्था आहेत. त्यापैकी पहिली आय-बी जिच्याविषयी बऱ्याच लोकांना माहिती असतं, रादर तिच्या एक्झाम सुद्धा वेळोवेळी होत राहतात. दुसरी जी भारताबाहेर या संस्थेचे एजंट राहून भारताची सिक्युरिटी, भारताची सॉव्हरेनिटी, भारताचं सार्वभौम, ऐक्य, सुरक्षितता जपण्याचं काम करतात. त्या संस्थेचं नाव आहे रिसर्च अँड एनालिसिस विंग, जिला आपण इन शॉर्ट रॉ असं म्हणतो. तर रॉवर बहुतांशी मूव्हीज पाहिल्या असतील. रॉ एजंट्स कसे काम करतात हे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. YouTubeवर तर भरपूर डेटाच डेटा आहे. व्हिडिओ आहे म्हणजे ठीक आहे. मला माहिती पाहिजे, की रॉ ही संस्था निर्माण झाली 1968 इंदिरा गांधी यांच्या काळात ती निर्माण झाली. बरं, ही रॉ संस्था निर्माण व्हायच्या आधी काही गोष्टी घडलेल्या आहेत. तर आपण एक काम करू, भारतातील गुप्तहेर संघटनांचा छोटासा इतिहास समजून घ्यायचा प्रयत्न करू. मग आपण रॉवर येऊ. लक्षात घ्या, 1835 ची गोष्ट आहे. कारण 1835 इंग्रजांचा काळ आहे भाई. ऑफकोर्स आहे. त्याही काळामध्ये जेव्हा व्यापारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील, तर पैशांचं देवाणघेवाण होत असेल, तेव्हा काही तुमची यू सिस्टम नाही ना, ऑनलाईन बँकिंग सिस्टम नाही, ना तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नाही. ते तुम्ही कुठेही काय मारलं की तुमचे पैसे जातील म्हणा किंवा व्हॉटएव्हर येतील. तेव्हा काय सहसा जोही व्यापार व्हायचा, तो नाण्यांमध्ये होत असेल किंवा चलनामध्ये होत असेल आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते पैसे बाय हँडच घेऊन जावं लागत. अशा वेळेस 1835 च्या आसपास भारतात डकैती आणि चोरीचं प्रमाण प्रचंड वाढलेलं होतं. लक्षात घ्या 1835 म्हणजे तेव्हा इंग्रजांचं काळ म्हणजे इंग्रजांचं राज्य आपल्या भारतावर असणार आहे.
आणि बहुतांश भागामध्ये इंग्रजांचं वर्चस्व होतं. आता तेव्हा जी डकैती किंवा चोरी, लुटमार अशा गोष्टी होत असतील, हे थांबवण्यासाठी 1835 मध्ये ठगैती अँड डकैती डिपार्टमेंट आणला गेला. बघा, माफ करा, ठगैती नाही, ठगी अँड डकैती डिपार्टमेंट 1835. या डिपार्टमेंटचे प्रमुख कोण होते? तर विल्यम हेनरी स्लीमन नावाचा व्यक्ती हा या डिपार्टमेंटचा प्रमुख होता. हेतू काय? काहीच नाही. तेच नाही, की ज्या मार्गाने हे जे व्यापारी आहेत, ते प्रवास करतात. या मार्गामध्ये कोणत्या ठिकाणी हे ठगी किंवा मग डकैती करणारे लोकं अटॅक करतात. त्यांना ट्रॅक कसं करायचं, आपली माणसं त्यात 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 कशी सोडायची, माहिती कशी काढायची, सो दॅट गुप्तहेर संघटना जशा काम करतात तशाच प्रकारचं काम हे या ठगी अँड डकैती डिपार्टमेंटने सुरू केलं 1835 मध्ये. देन मग हळू याच्यामध्ये बदल होत गेलेत. 1887 चा काळ येतो. आता 1887 ऑलरेडी आपल्या इथं नॅशनल काँग्रेस स्थापन झालेली आहे. आणि भारताअंतर्गत म्हणजे तेव्हाचा जो इंग्रजांच्या कंट्रोलमध्ये असलेला भारत, त्याला तुम्ही ब्रिटिश भारत असंही म्हणायला काही हरकत नाही. तो ब्रिटिश भारतामध्ये ब्रिटिश भारतीयांची सत्ता मजबूत ठेवण्यासाठी त्यांनाही गुप्त माहिती गरजेची होती. कारण त्यापूर्वी ऑलरेडी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याविषयीचे काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. पुढे आपण जाऊ. आता लक्षात घ्या, 1887 दरम्यान एक संघटना स्थापन होते. तिचं नाव आहे आयबी, इंटेलिजन्स ब्युरो. आता ही जी आयबी संघटना आहे, ते बऱ्याचदा तुम्ही जे याची जेव्हा एक्झाम येत राहते किंवा पाहत राहतो, तर आपल्याला वाटतं की राव एकच गुप्तहेर संघटना आहे काय की आपल्या भारतात. तर तसं नाहीये. म्हणजे आयबी ही इनिशियल किंवा खूप जुनी अशी गुप्तहेर संघटना आहे. जी 1887 ला स्थापन झाली. तिनं कंटिन्यू पुढे ती काम करत गेली. 1947 नंतर ऑफकोर्स आहे की त्या संस्थेवर वर्चस्व भारतीयांचं आलं. भारतीय लोक त्यात काम करायला लागले. 1947 त्यानंतर भारतावर पहिलं संकट कोसळलं ते म्हणजे 1962चं भारत चीन वॉर, भारत चीन युद्ध. त्या भारत चीन युद्धादरम्यान आपल्याला हेच समजलं नाही की चीनला टॅकल कसं. काही अभ्यासक आज सांगतात की जर आयबी कडे इन्फॉर्मेशन असती किंवा आयबीनं अत्यंत ताकदीनं चाणाक्षपणे काम केलं असतं, तर कदाचित 1962 मध्ये झालेलं भारत चीन युद्ध आपण जिंकू शकलो असतो. लक्षात घ्या, चीननं जे आक्रमण केलं होतं आपल्या नॉर्थ ईस्ट फ्रंटियर किंवा खास करून अरुणाचलच्या पट्ट्यात, आता तिथे असणारे जे भारतीय सैनिक होते त्यांच्याकडे मूलभूत घटकांची सुद्धा कमतरता होती, हे तर माहितीच आहे. तरी अत्यंत दुर्दैवी गोष्ट की तत्कालीन भारताचे प्राईम मिनिस्टर आणि अदर काही जी सैन्य व्यवस्थेमधले लोक असतील, यांना इंडियन एअर फोर्स वापरायची होती चीनच्या माऱ्याविरुद्धात किंवा चीनच्या लढ्याविरुद्धात. बट आपल्या आर्मी, एअर फोर्स किंवा जे अधिकारी तेव्हाचे असतील त्यांना अशी भीती वाटली की जर का भारतानं एअर फोर्स वापरली तर पलीकडून चीन पण भारताविरुद्ध एअर फोर्स वापरू शकते. त्याच्यामुळे भारत चीन युद्ध हे अधिक वाढू शकतं, किंबहुना यामध्ये एक नवीनच संकट निर्माण होऊ शकतं. म्हणून भारताकडे एअर फोर्स वापरण्याची संधी असताना सुद्धा भारतानं एअर फोर्स वापरलीच नाही. आणि दुर्दैवाची गोष्ट जी कालांतरानं समजली की ज्या एरियामधून चीननं अटॅक केलं होतं, तो जो तिबेटचा प्रांत होता आणि ज्या एरियामधून चीननं आपल्या भारतात म्हणजे अरुणाचलमध्ये अटॅक केला होता, दुर्दैवाची गोष्ट त्या प्रांतामध्ये दूर-दूरपर्यंत चीनचं कोणतंही एअरबेस नव्हता. म्हणजे चीनकडे विमानं उतरवायसाठी तिथून मग हवेत झेपवण्यासाठी त्यांच्याकडे धावपट्टीच नव्हती. पण हे कोणाला माहिती नव्हतं? आयबीला माहिती. कदाचित आयबीने ही इन्फॉर्मेशन तत्कालीन राज्यकर्त्यांना दिली असती, होऊ शकलं असतं की त्या युद्धामध्ये आपण एअरफोर्स उतरवली असती आपली आणि आपण एअरफोर्सच्या माध्यमातून युद्ध जिंकू शकलो. बट अपयश आयबीचं. पहिला झटका भारताला लागलेला, किंबहुना भारताच्या गुप्तहेर संघटनेचं पहिलं अपयश आपण म्हणूयात. 1962 साली भारत चीन युद्ध आणि त्या युद्धामध्ये भारताला एज असताना सुद्धा भारत त्या गोष्टीत, कारण आयबी कडे माहिती नाही. ठीक आहे. नेक्स्ट पुढे जातोय आपण. परत भारतावर आलेलं संकट ते म्हणजे 1965
भारत आणि चीन मधलं दुसरं युद्ध 1965 चा काळ आहे. ऑपरेशन जिब्राल्टर लॉन्च केलं होतं पाकिस्तान. ते जम्मू काश्मीर पंजाबच्या भागातून त्यांचं सैन्य त्यांनी आपल्या भारतामध्ये घुसवणं सुरू करून टाकलं. जोपर्यंत पाकिस्तानी सैनिक इंडियन सीमेवर येत नाही, किंबहुना इंडियन सीम म्हणजे इंडियन आर्मी आणि त्यांची लढत होत नाही, तोपर्यंत आयबीला पाकिस्तान अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं आपल्यावर अटॅक करू शकते याची माहितीच नाही. तुम्ही विचार करा ना, की पाकिस्तान सारखा अगदी शेजारचा देश आहे आणि अत्यंत घातक देश आहे आपल्यासाठी, ज्या देशासोबत आपलं कधीच पटलेलं नाही. असा देश भारताविरुद्ध काय कटकारस्थान रचतो आहे याबाबत किंचितही माहिती आयबीला नसेल, याचा अर्थ आयबी काय लेव्हलची अपयशी ठरली समजून घ्या. नशीब तेव्हा आपलं किंवा दैव बलवत्तर असं म्हणूयात, की भारताचे प्राईम मिनिस्टर हे शास्त्रीजी होते आणि मग मूर्ती लहान पण कीर्ती महान या आधारे त्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला आणि स्वतः एक वेगळं उदाहरण भारतासमोर तयार केलं आणि आज आपण असं पाहतो, की त्याही युद्धामध्ये भारत जिंकला. बट भारतीय जे प्रशासक व्यवस्था आहे किंवा सरकार यांना समजते आयबीच्या कामकाजामध्ये किंवा आयबीच्या एकूणच व्यवस्थेमध्ये प्रचंड लूपहोल्स आहे, प्रचंड कमतरता आहेत आणि आपल्याला त्या सगळ्या लूपहोल्सवर काम करणं गरजेचं आहे. 1966 मध्ये तुम्हाला माहिती आहे, की लाल बहादूर शास्त्रीजी यांची डेथ होते आणि नंतर लगेच पुढच्याच वर्षी म्हणजे त्याच वर्षी एक प्रकारे इंदिरा गांधी भारताच्या प्राईम मिनिस्टर. आता इंदिरा गांधींना हे समजलं होतं, की त्यांचे वडील जेव्हा भारताचे पीएम होते, तेव्हा 1962 मध्ये भारत-चीन वॉर झालं, आपण हरलो. रादर तर आपल्याकडे एज होती, संधी होती जिंकण्याची, तरी फक्त माहितीच्या अभावामुळे आपण ते हरलो. 1965 मध्ये झालेलं जे युद्ध आहे भारत आणि पाकिस्तान. हालाकी जिंकलो आपण, मात्र भारताला आधीच ही माहिती पाहिजे होतं, की चीन अशा-अशा प्रकारे माफ करा, पाकिस्तान अशा-अशा प्रकारे गोष्टी करत आहे, सो दॅट आपण त्या गोष्टीवर काम करू शकलो असतो. इंदिरा गांधींना हे समजलं, की एक विशेष अशी एजन्सी काम करणं गरजेची आहे, की जी भारताबाहेर असलेली भारताबाबत कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी चालतात, ही ट्रॅक करणारी संस्था पाहिजे. मग त्यांच्या डोक्यात एक नाव आलं, आर.एन. काव. तुम्हाला त्यांचा मे बी फोटो दिसेल इथे व्यवस्थित. त्याला पुढे आपण जो आर.एन. काव बघा. आर.एन. काव ऑफ कोर्स हे साउथ इंडियामधले आहेत. अत्यंत धार्मिक व्यक्ती आणि त्यांचा जेव्हा जन्म झाला, वडील लवकरच वारले. त्याच्यामुळे त्यांच्या आईनीच त्यांना शिकवलेलं आहे. सुरुवातीला त्यांच्या आईने त्यांना सरकारी नोकरीसाठी फोर्स केला. ते सरकारी नोकरीमध्ये गेले म्हणजे इंग्रजांच्याच फोर्समध्ये आले. चांगली गोष्ट म्हणजे ते एक प्रकारे आय-पी-एस सेवा तेव्हाची आय-पी-एस सेवा तुम्ही त्याला असं म्हणू शकता. अशा ते सेवेमध्ये होते. लखनौमधनं ते त्या पोलिस सेवेमध्ये गेले. हळू-हळू त्यांच्याकडे असलेली अपार बुद्धिमत्तेचा वापर इंग्रजांनी इंटेलिजन्स मिळवण्यासाठी केला किंवा यांच्या माध्यमातनं गुप्त माहिती तेव्हा मिळवावी यासाठी केला. आफ्टर 1947 ऑफकोर्स इंग्रजांचं राज्य गेलं, भारताचं राज्य आलं. त्यानंतर आर्यन काव यांनी जेव्हा इंडिया सॉव्हरीन बनला, तेव्हा सुद्धा भारताच्या गुप्तहेर संस्थांमध्ये अत्यंत प्रभावी अशी भूमिका बजावली. पाहिलं मग ते पंडित नेहरू यांच्या काळापासून आणि पंडित नेहरू आणि आर्यन काव यांचे खूपच चांगले संबंध होते. डोंट नीड टू वरी. 1968 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी होत्या, तेव्हा त्यांना जाणवलं, की 62 आणि 65 च्या वॉरमध्ये ज्या पद्धतीनं भारताला माहितीच्या अभावाला सामोरं जावं लागलं आणि भलं मोठं संकट आपल्यापुढे तयार झालं. हे जर कुठेतरी थांबवायचं असेल, तर आपल्याकडे असा एक माणूस आहे, जो या गोष्टीवर काम करू शकतो. त्यांनी आर्यन काव यांना बोलावून घेतलं आणि आर्यन काव यांना सांगितलं, की बघ, कशा वयानं ते लहानच असतील इंदिरा गांधीपासनं म्हणजे इंदिरा गांधींच्या वयानं आणि ऑफकोर्स आहे, की यांचे पूर्वीपास संबंध होतेच कौटुंबिक एक प्रकारे. आर्यन काव यांना बोलावून घेतलं. त्यांना म्हटलं, की बघ, अशा-अशा गोष्टी आहेत. दोन्ही वॉरमध्ये आपण माहितीच्या अभावामुळं आपली पिछेहाट झाली होती, पण नशीब आपण 65 चं वॉर जिंकू शकलो. सो मला अशी संस्था निर्माण करायची आहे, ज्या संस्थेचे एजंट्स भारताबाहेर राहतील, मात्र भारताविरुद्ध कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी होतात, याची माहिती आधीच मिळवतील, जेणेकरून इंडियन ज्याही अदर एजन्सीज आहे, यांना आपली तयारी करण्यासाठी योग्य तो वेळ भेटेल आणि भारताची सिक्युरिटी, खास करून भारताची युनिटी आणि सॉव्हरेनिटी ही जपून राहील किंवा याला टिकून राहील. यासाठी काय करता येईल तुम्हाला सांग?
आर्यन काव म्हटले, "ठीक आहे मॅडम, मला तुम्ही काही महिन्यांचा वेळ द्या." 3 महिने साहेबांनी वेळ घेतला. एक ब्लूप्रिंट तयार केली आणि त्या ब्लूप्रिंटमुळे म्हणजे त्यांनी हे सांगितलं, की कशाप्रकारे आपण एक संघटना तयार करू, जी आयबी पेक्षा कंप्लीट अलिप्त असेल आणि या संघटनेचं कामकाज कशाप्रकारे चालेल. आर्यन काव यांनी हे पण सांगितलं, की ही संघटना डायरेक्टली रिस्पॉन्सिबल असेल टू प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. आता याच काळात ते जोशी नावाचे भारताचे कॅबिनेट सेक्रेटरी होते. कारण त्यांच्याच मध्यस्थीच्या माध्यमातनं इंदिरा गांधी, अदर काही प्रभावी लोक भारतातले आणि आर्यन काव यांची सर्व चर्चा सुरू होती. तर जोशी यांनी नवीन एजन्सी आपण जी तयार करतो आहे, तिला अशा प्रकारे आपण नाव देऊ, जेणेकरून वाटणार पण नाही की ही गुप्तहेर संघटना आहे. मात्र त्याचं काम पण योग्य सुरू सुरू राहील. म्हणून त्यांनी नाव दिलं रिसर्च अँड एनालिसिस विंग. बरं, या रिसर्च अँड एनालिसिस विंगमध्ये कोणती ऑफिसर्स आहेत? कोणती लोकं कशी काम करतात? कोणत्या देशामध्ये आहेत? हे कुठंच डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं नसतं. फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा व्यक्ती आहे, तो पाकिस्तानात असेल, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये एक्स नावाचा व्यक्ती आपला एजंट म्हणून पाकिस्तानात काम करतो का इतर कुठे काम करतो हे लिहिलेलं नाही. रॉ एजंट्स आणि रॉ बाबत सर्व जी लोक ऍक्टिव्ह आहेत, यांना एकमेकांविषयीची माहिती ही मुखपाठ ठेवावी लागते किंबहुना जिभेवर ठेवावी लागते. गव्हर्नमेंटच्या कुठल्याही डॉक्युमेंटमध्ये त्यांचं नाव येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. 1968 मध्ये रॉचं ऑफिस तयार झालं दिल्लीला. तुम्हाला माहिती पाहिजे. इनिशियली काय 250-300 लोक यामध्ये 255 का 250 लोक यामध्ये रिक्रूट करण्यात आली. बरं, रॉ मध्ये रिक्रूट करण्याची पद्धत पण फार निराळी आहे. तशी आयबीची एक्झाम होते. ती जनरल एक्झाम घेऊन मग आयबी त्यातनं लोक निवडते असं काही नाही आहे रॉ मध्ये. रॉ मध्ये कोणती लोक निवडली जातात? तर जे भारताच्या आर्मीमध्ये आहेत, एअरफोर्समध्ये आहेत, नेव्हीमध्ये आहेत, किंबहुना वेगवेगळ्या पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये आहेत, किंबहुना आय-पी-एस कॅडरमधली लोकं आहेत, ॲज वेल ॲज वेगवेगळ्या स्टेट पोलिसमधली लोकं आहेत. जी शार्प आहेत. किंबहुना जी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तज्ञ आहेत. मग कोणी सायबर सिक्युरिटीमध्ये असेल, कोणी काय तुम्ही बंदूकमध्ये असेल, किंवा अदर काही गोष्टी. सो त्या विविध क्षेत्रामधल्या तज्ञ लोकांना रॉ मध्ये उचललं जातं, खेचलं जातं आणि मग त्यांना योग्य प्रकारे ट्रेनिंग देऊन त्यांना पुढचा कारभार सोपवला जातो. ठीक आहे. तुम्ही बेबी नावाची मूव्ही पाहिली असेल कदाचित म्हणजे अक्षय कुमारची. त्यात तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने समजतं की रॉचे एजंट्स कशा प्रकारे काम करतात. चला. तर हे आहेत आर्यन गाव, ज्यांनी भारताची अशी गुप्तहेर संघटना स्थापन केली जी भारताबाहेर माहिती गोळा करून भारतात विविध एजन्सीजला हे सुचवल की कशा प्रकारे तुम्ही तयारी केली पाहिजे. ठीक आहे. चला पुढे आपण जाऊ. तो तुम्हाला सांगितलं की रॉ बनली 62-65 मध्ये आपण फेल झालो होतो. शेवटी 21 सप्टेंबर 1968 मध्ये रॉची स्थापना झाली. आर्यन का विषयी आपण बोललो. कदाचित तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की आयबी आणि रॉ मधला नेमका फरक काय? आयबी काम करते तर आयबी ही भारतामधील इंटेलिजन्स गोळा करण्याचं काम करते. सो आयबीचं काम हे इंडियाच्या सीमेअंतर्गत आहे आणि रॉचं काम भारताच्या सीमे बहिर्गत आहे, पलीकडचं काम आहे. ठीक आहे. सो रॉ 1968 1887 रॉ ही डायरेक्टली रिस्पॉन्सिबल असते पीएमओला म्हणजेच प्राईम मिनिस्टर ऑफिसला आणि त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट प्राईम मिनिस्टरशी असतो. मग आधीमध्ये कोणीही नसतं. त्या उलट आयबी ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. रॉ परदेशी धोके शोधून त्यावर माहिती गोळा करण्याचं काम करते किंबहुना त्याला टॅकल करायचं काम करते. तर आयबी ही देशांतर्गत विविध घटक मग त्यामध्ये दहशतवाद असेल, फुटीरतावाद असेल, जमातवाद नावाचा प्रकार आहे. हे कुठेतरी रोखण्यासाठी किंबहुना त्याबाबत माहिती गोळा गोळा करण्याचं काम करते. ठीक आहे. चलो आगे जाएंगे. आता तुम्हाला मी नेमकं सांगितलं की रॉ कसं काम करते, काय आहे. पण लक्षात ठेवा, आयबी साठी कायदा आहे भारतात. रॉ साठी रॉ ही कंप्लीट एक एक्झिक्युटिव्ह बॉडी आहे, त्यात काही दुमत नाही. मात्र ती डायरेक्टली प्राईम मिनिस्टरला रिस्पॉन्सिबल आहे. रॉ विषयी किंवा रॉ करत असलेल्या कामाविषयी कुठलीही चर्चा संसदेमध्ये होत नाही. कारण रॉ इज नॉट डायरेक्टली रिस्पॉन्सिबल टू द पार्लमेंट ऑफ इंडिया. चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट आता रॉ काय करते तर बस तुम्हाला मी जे मगाशी बोललो की भारताबाहेर विविध घटकासंबंधी माहिती गोळा करण्याचं काम करते. म्हणजे राजकीय माहिती असेल, लष्करी माहिती असेल, सामरिक माहिती असेल, गुप्त कारवायांबाबतची माहिती असेल. म्हणजे 1971 ची गोष्ट तुम्हाला त्यात मी बोलताना सांगेन. आणि रॉनं काय काय केलेलं आहे तर खास करून भारताचे जे शेजारचे देश आहेत त्या शेजारच्या देशांवर रॉचं विशेष लक्ष असतं. कारण
शेजारच्या देशांची सीमा भारताला लागलेली असल्या कारणानं त्या देशांमध्ये कुठलीही गडबड झाली तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा भारतावर पडणार आहे. म्हणून रॉ ही जास्त जागरूक असते इंडिया अँड इट्स नेबर कंट्रीज बाबत. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊ. आता रॉनं नेमकं आतापर्यंत काय काय केलं याची तुम्हाला काही 5-6 उदाहरणं देतो. हे माझं सेशन 1971 ची गोष्ट. म्हणजे रॉच्या अध्यायातलं अत्यंत महत्वाचं आणि गोल्डन लीफ सुवर्ण पान कोणतं असेल तर ते म्हणजे 1971 च्या युद्धामध्ये भारतानं पाकिस्तानला दिलेला सगळ्यात मोठा दणका तोच म्हणजे काय तर आपण ईस्ट पाकिस्तान वेगळा केला पाकिस्तानपासनं. नाव ईस्ट पाकिस्तान बिकेम बांगलादेश. माहिती आहे तुम्हाला. जेव्हा ईस्ट पाकिस्तानमध्ये वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तानच्या सैनिकांमध्ये किंवा लोकांमध्ये झडप झाली. लक्षात घ्या रॉ चे एजंट किंबहुना आर्यन काव यांच्याकडे 1 वर्षापूर्वीच ती माहिती होती की कशा प्रकारे वेस्ट पाकिस्तानचे सैनिक हे ईस्ट पाकिस्तानच्या लोकांवर आक्रमण करू शकते आणि त्यांना त्रास देऊ शकते. त्यांच्यामुळे कोणकोणत्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून जरी आपण 1971चा युद्धाचं सर्व श्रेय जनरल मानेकशॉ यांना देत असू तरी सुद्धा आपल्याला हे माहिती की जनरल मानेकशॉ जवळ किंवा माहिती पुरवणारा व्यक्ती कोण असेल त्या व्यक्तीचं नाव होतं आर्यन. आपण ती व्यक्ती. ठीक आहे. डन. ओके चला पुढे आपण जाऊ. तो 1971च्या युद्धामध्ये आपण ती जी मुक्तीवाहिनी होती बांगलादेश मधल्या म्हणजे सैनिक तेव्हाचा ईस्ट पाकिस्तान मधले जे लोक असतील त्या मुक्तीवाहिनीच्या सैनिकांना आयबी माफ करा रॉनं ट्रेनिंग देण्याचं काम केलं. जनरल मानेकशॉ यांना योग्य ती माहिती पुरवणे किंवा योग्य ते डॉक्युमेंट्स असतील किंवा मग मॅप्स असतील या गोष्टी पुरवण्याचं काम ते तुम्हाला रॉ आणि रॉचे एजंट्स यांनी केलेलं पाहायला भेटतं. सो 1971 मध्ये बांगलादेश निर्मितीसाठी रॉची भूमिका अत्यंत महत्वाची होती. ते तुम्हाला इथे पाहायला भेटतं. जर कदाचित रॉ नसती तर हे जे शरणागतीच्या पत्रावर एक पाकिस्तानी काय मेजर काय जनरल आहे तेव्हाचा तो सही करतोय. चित्र आपल्याला पाहायला भेटलं असतं का नाही. ठीक आहे. चला पुढे आपण जाऊ. नेक्स्ट अणुगुप्तता म्हणजे 1974 मध्ये जेव्हा भारतानं पोखरण 1 ची चाचणी केली. जेव्हा ऑलरेडी 1968 मध्ये एनपीटी नावाचा करार आलेला होता नॉन प्रोलिफरेशन ट्रीटी आणि त्यात म्हटलं गेलेलं होतं की जे P5 कंट्रीज वगळता इतर देश यांनी यापैकी कुणीही P5 म्हणजे कोण तर ते युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिल मधले परमनंट मेंबर P5 वगळता इतर कोणत्याही देशाने कधीच न्यूक्लिअर टेस्ट करू नये. हालाकी भारतानं कधी सही नाही केली एनपीटी करारावर. मात्र भारतावर पण बंधन होतं की भारतानं न्यूक्लिअर वेपन तयार करू नये किंवा न्यूक्लिअर टेस्ट करू नये. मात्र 1964 मध्ये चीनकडे न्यूक्लिअर वेपन आलेलं होतं आणि भारताला स्वतःची युनिटी किंवा मग सार्वभौमता जपण्यासाठी आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन पाहिजे होतं. म्हणून 1974 मध्ये पोखरण 1 चाचणी केल्या गेली. त्यालाच दुसरं नाव होतं स्माइलिंग बुद्धा. कारण त्या दिवशी ही पोखरण इथं तो अणुस्फोट घडवून आणण्यात आला. त्या दिवशी होती बुद्ध जयंती म्हणून त्याला नाव देण्यात आलं स्माइलिंग बुद्धा. आणि आपण पोखरण 1 ची चाचणी केली ही याची माहिती अख्ख्या जगापासून लपवली. सर्व श्रेय सर्व गोष्टी रॉ आणि रॉ संबंधी एजंट्स खास करून आर्यन काव सारखे. पुढे जो सिक्कीम ऑपरेशन तुम्हाला माहित आहे 1975 मध्ये 35व्या आणि 36व्या घटना दुरुस्ती अंतर्गत ज्या पद्धतीनं आपण सिक्कीमला कुठल्याही प्रकारे लष्करी संघर्षाविना आपल्या भारतात सामील करून घेतलं याबाबतचं सुद्धा सर्व श्रेय हे रॉ आणि रॉचे एजंट्स ऍज वेल ऍज आर्यन काव सारखी जी महान लोक होती आपल्यात त्यांना जात आहे. ठीक आहे. चला पुढे आपण जो नेक्स्ट पुढे बघा ऑपरेशन काहुटा. म्हणजे मी डोक्याला हात याच्यासाठी लावतोय मला माहित नाही की आता जे बोलेल किती गोष्टी किती लोकांना त्या गोष्टी पचनी पडतील. मात्र जर तुम्ही अभ्यास केला की आतापर्यंत भारताला लाभलेले प्राईम मिनिस्टर सिन्स 1947 पासून तर आता 2025-26 पर्यंत भारताला लाभलेला वन ऑफ द वर्स्ट प्राईम मिनिस्टर जर कोणी असेल त्यांनी भारताच्या भल्यासाठी काम केलं असं तर मला वाटतच नाही.
मात्र जेव्हा तुम्ही दुश्मन राष्ट्राच्या प्रमुखासोबत बोलता आहात, तेव्हा कशा प्रकारची आपली शैली असली पाहिजे, कशा प्रकारचे आपले शब्दफेक असले पाहिजे, हेही ज्या माणसाला कळत नव्हतं, असे हे मोरारजी देसाई 1977 का 78 मध्ये भारताचे प्राईम मिनिस्टर बनले. यांच्या चुकीमुळं भारताचे कित्येक रॉचे अधिकारी जे पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून काम करत होते, यांच्यामुळं त्यांना नाहक त्रास झाला, किंबहुना ते मेले म्हणजे. ते सांगतो गोष्ट कशी आहे. 1978 ची गोष्ट. बरं, ऑलरेडी 1975 ला आणीबाणी लागली होती. इंदिरा गांधींनी लावली. 1977 पण चालली. मग त्यांचं सरकार पडलं. मग मोरारजी देसाई आले. आता जेव्हा आपल्या इथं आणीबाणीचा काळ होता तेव्हा रॉनी काय केलं आणि ती केलं कुणाच्या सांगण्यानुसार, तर इंदिरा गांधी यांच्या सांगण्यानुसार, की जे म्हणजे विरोधी पक्ष नेते होते किंवा विरोधी पक्षातले नेते होते, ते कुणाशी भेटतात. त्यांचे जेव्हा देशाबाहेर जातात तेव्हा त्यांचं कोणाशी भेटणं असते, काय-काय कामं करतात वगैरे, वगैरे. यावर ट्रॅक ठेवण्यासाठी एक वेगळं डिपार्टमेंट रॉ अंतर्गत तयार केलेलं होतं. म्हणून तत्कालीन म्हणजे इंदिरा गांधी यांच्या काळामधील जे सगळे विरोधी पक्षामधील नेते होते, त्यांचा प्रचंड राग हा रॉवर होता. 1977 इंदिरा गांधी, कारण इलेक्शन झालं, इंदिरा गांधी हरल्या, त्याच्यामुळं जनता पक्षाचं सरकार आलं. सन्माननीय श्री काय म्हणावं याला, तर मोरारजी देसाई साहेब हे बनलेत, पीएम बनले भारताचे. तर दुर्दैवाची गोष्ट अशी होती, की मोरारजी देसाई आणि जिया उल हक तेव्हाचा बहुतेक तो पाकिस्तानचा राष्ट्रपती, यांच्यामध्ये लय सौख्य होतं. बघा तुम्हाला हे दिसेल पण तो. यांच्यामध्ये लय सौख्य होतं किंवा एक चांगलं नातं होतं. ठीक आहे, काही हरकत नाही. 2 देशांच्या प्रमुखांमध्ये चांगलं नातं असलं पाहिजे, यात काहीच दुमत नाही. 1975 च्या आधीपासूनच भारताचे जे रॉचे एजंट पाकिस्तानमध्ये होतं. सम हाऊ दी अदर पाकिस्तान हा न्यूक्लिअर वेपन तयार करण्यासाठी प्रयत्न करतो आहे. आणि कोणती लॅबोरेटरी, तर खान लॅबोरेटरी बघून घ्या. डॉक्टर क्यू खान रिसर्च लॅबोरेटरी, इथे पाकिस्तान न्यूक्लिअर वेपन तयार करण्यासाठी प्रयत्न करते हे समजलं. रॉचे एजंट पाकिस्तानमध्ये होतेच. हे कोहाटा ही जी लॅबोरेटरी आहे ना, ही पाकिस्तानमधल्या काहुटा या ठिकाणी आहे म्हणजे वाटते होते. मग रॉच्या एजंटनी ती माहिती पाठवली भारतात. बाबा अशा-अशा प्रकारे गोष्टी सुरू आहेत. आणि कारण 1974 पर्यंत भारतानं न्यूक्लिअर टेस्ट केली होती, मात्र आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन अजून तयार झालेले नव्हते. मात्र आपल्यापेक्षा अगोदर जर पाकिस्तानकडे न्यूक्लिअर वेपन तयार झालं, तर भारताची म्हणजे सुरक्षा अत्यंत धोक्यात येईल असं भारतीयाला वाटलं, किंवा रॉच्या जे गुप्तहेर असतील त्यांना वाटलं. त्यांनी ही माहिती भारतात पाठवली. मोरारजी देसाई यांचं सरकार होतं. यांचा प्रचंड राग हा रॉवर होता. त्यांनी रॉच्या पाकिस्तानमधील एजंटनी पाठवलेल्या माहितीवर कुठलं तर काम केलंच नाही. या उलट एक दिवस जेव्हा मोरारजी देसाई आणि जिया उल हक हा जो व्यक्ती आहे, यांच्यामध्ये फोनवरून चर्चा होत होती, तेव्हा साहेबांनी फोनवरनं जिया उल हक याला सांगितलं, की जिया उल हक जी, आप जो न्यूक्लियर वेपन के बारे में काम कर रहे हैं, हमको सब पता है. अबे ही सांगायची गोष्ट असते का? जर तुमच्याकडे दुसऱ्या देशाविषयीची गुप्त माहिती आहे, तर तुम्ही त्याला फोन करून सांगणार आहे का? की नाही माझ्याकडे ही माहिती आहे, घे, 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 घे. जिया उल हकनं तेव्हा तर रिएक्ट नाही केलं. मात्र जिया उल हकला असं वाटलं, की भारताला कसं माहीत पडलं, की आपण डॉक्टर क्यू खान लॅबोरेटरीमध्ये काय-काय करतोय. जिया उल हक आणि नंतर त्यांची जी कुठली लोकं असतील, यांनी पाकिस्तानमधले भारतीय गुप्तहेर शोधून काढण्याची जणू काही एक प्रकारे मोहीमच राबवली. त्यामध्ये कित्येक रॉचे एजंट सापडले आहे, किंबहुना त्यांना मारून पण. कोणामुळं? त्यालाच ऑपरेशन काहुटा म्हणजे हालाकी 1978-79 मध्ये जे पाकिस्तानकडे न्यूक्लिअर वेपन आलं असतं, ते पाकिस्ताननं मग त्यांचं जे इनिशिएटिव्ह होता न्यूक्लिअर वेपनचा, तो काही वर्ष पुढे ढकलला. त्याकडे न्यूक्लिअर वेपन आलं नाही का? आलं. 1998 मध्ये त्यांनी पण न्यूक्लिअर टेस्ट केली, भारतानं पण केली. पण जे 1978 ते 80 च्या काळात त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन आलं असतं, त्यांना ती प्रक्रिया, ती प्रोसेस, ती मोहीम दूर किंवा पुढे-पुढे ढकलावी लागली. सर्व श्रेय जातं तुमच्या रॉस असते. ठीक आहे. चला पुढे आपण नेक्स्ट पुढची गोष्ट आपण पाहतो, ऑपरेशन मेघदूत. 1984 मध्ये
जे सियाचीन ग्लेशियर आहे, तर सियाचीन ग्लेशियरवर ताबा मिळवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करणार होतं. मात्र रॉच्या एजंटला आधीच माहिती पडलं, की पाकिस्तान अशा प्रकारे सियाचीन ग्लेशियरवर अटॅक करू शकतं. सो दॅट राजीव गांधी यांच्या कार्यकाळातली गोष्ट आहे. रॉ रॉचे प्रमुख किंवा इतर काही घटक यांनी एकत्रित येऊन इंडियन आर्मीला सचेत केलं, जागरूक केलं आणि इंडियन आर्मीनं ऑपरेशन मेघदूतच्या माध्यमातून सियाचीन ग्लेशियर हे आपल्या ताब्यात घेतलं. ते आजही आपल्या ताब्यात आहे. जर कदाचित रॉ नसती, तर आपल्या हातून सियाचीन ग्लेशियर कंप्लीटली गेलं असतं. ही त्याच्याविषयीची चर्चा. 1988-87 चा काळ आहे. जेव्हा लिट्टे हे अत्यंत भयानकपणे श्रीलंकेमध्ये काम करत होते आणि तमिळ व्हर्सेस सिंहली यांच्यामधला संघर्ष सुरू होता. तेव्हा श्रीलंकेत शांतता स्थापन करण्यासाठी रॉ आणि इंडियन आर्मी यांनी सोबत काम केलं. मात्र रॉची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, कारण त्यांनी श्रीलंकेमधली गुप्त माहिती ही इंडियन गव्हर्नमेंटला दिली आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या तुम्हाला गोष्टी झालेल्या पाहायला भेटतात. ठीक आहे. ऑपरेशन कॅक्टस आहे 1988चं मालदीवबाबत, त्यातही रॉनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. सो दीज आर द थिंग्स किंवा ह्या काही एक्झाम्पल्स होते जे तुम्हाला आता हालाकी मी तुम्हाला एक 7-8 एक्झाम्पल दिली. यादी काढली तर ती भली मोठी लांब होऊन जाईल म्हणजे. बट जसं आपण रॉचा गवगवा केला किंवा रॉविषयी खूप चांगली उदाहरण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाची गोष्ट आहे की रॉ सुद्धा कोणाविषयी कारगिल वॉर. हे कारगिल वॉर होणार आहे याबाबत रॉकडे सुद्धा तेवढी कॉन्क्रीट इन्फॉर्मेशन नव्हती, म्हणून कारगिलच्या युद्धामध्ये भारताला आर्थिक हानी आणि मनुष्य हानी या दोन्ही गोष्टी सहन कराव्या लागल्या. त्याविषयी तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी माहिती आहेत. ठीक. पुढे आपण जाऊ. सो टीका आणि वाद काय? तर रॉ बाबत कुठलीही एक कायदा नसल्या कारणानं ती संस्था रिस्पॉन्सिबल नाही आहे पार्लमेंटला, पहिली गोष्ट आहे. तो कायद्यात्मक चौकट नाही, माहिती आहे तुम्हाला. संसद त्यावर देखरेख ठेवू शकत नाही आणि रॉच्या पारदर्शकतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह राहिलेले आहेत. पाठीमागं कॅनडा यांनी जे कॅनडा आणि भारत यांच्यामधले संबंध का खराब झाले होते? कारण खालिस्तानवादी काही लोकांना भारताच्या रॉ एजंट्सनी मारलं, अशा प्रकारे गोष्टी त्या पेपरमध्ये आल्या होत्या. किंबहुना त्या कॅनडा यांनी तशा प्रकारे म्हटलं. त्याच्यामुळं भारत आणि कॅनडा यांच्यातले संबंध खराब झाले होते. त्याच गोष्टी रॉनी केल्या ज्या आजपर्यंत बाहेर नाही. मात्र हे लक्षात घ्या, तोच जिया उल हक त्यानं रॉच्या एजंट्स टाकलं नाही. ऑपरेशन काहुटाच्या दरम्यान त्याच जिया उल हकचा ॲक्सेस झाला. पुस्तकांचं असं मत आहे की तो जो झाला नाही. ठीक आहे. चला पलीकडे. तो रिसर्च अँड अनालिसिस विंग काय करते? तर भारताच्या फॉरेन पॉलिसीला योग्य योग्य दिशा द्यायचं काम करते. भारताची सुरक्षा अधिक मजबूत कशा प्रकारे राहील याकरता ते काम करते. दहशतवादाविरोधात भारताची भूमिका कशा प्रकारची असली पाहिजे याकरता ही संघटना अधिक ताकदीनं काम करताना तुम्हाला पाहायला भेटते. सो अल्टिमेटली असं तर ही तर गोष्ट खरी आहे की रॉच्या वेगवेगळ्या मोहिमा तुम्हाला कागदपत्रावर दिसणार नाहीत. मात्र आज तुम्ही, मी आणि आपला भारत सुरक्षित आहे, त्याचं खूप मोठं श्रेय हे आपण रॉला. ठीक आहे. त्याप्रकारे हे रॉ संघटनेबाबत आज काही गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. तुमच्या सूचना, तुमचं मत नक्की आम्हाला कळवा आणि यापुढं तुम्हाला कशा प्रकारच्या असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहायची इच्छा असेल, तर तुमच्या डोक्यात काही संकल्पना असतील ज्याबाबत आम्ही काम केलं पाहिजे, हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा.